हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत। ज्यांना गोड आवडतं त्यांना बालुशाही आवडतेच आणि बालुशाही बाहेरून जर खुसखुशीत झाली आणि आतून अशी रसरशीत रसदार जर बालुशाही झाली तर खायलाही मजा येते आणि बनवायला सोपी आहे। कमी वेळामध्ये झटपट बनते आणि घरी असणाऱ्या साहित्यातच होते, त्यासाठी जास्त साहित्य लागत नाही। बाहेर मिठाईवाल्याकडे जशी बालुशाही भेटते अगदी तशीच घरच्या घरी बनवता येते। बनवण्यासाठी तसा फार वेळ लागत नाही आणि ज्यांना कोणाला जर ऑर्डर जरी घ्यायची असेल तर तुम्हाला परफेक्ट प्रमाणात ही बालुशाही कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जर अर्धा किलोच्या किंवा 1 किलोच्या प्रमाणात जर बालुशाही बनवायची असेल तर अचूक प्रमाण किती घ्यायचं आणि किती प्रमाण घेऊन बालुशाही जर बनवली तर तेवढ्या प्रमाणात किती बालुशाही होतात हे अचूक प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्या काही लहान मोठ्या टिप्स सांगणार आहे त्या फॉलो करून तुम्ही बालुशाही नक्की बनवा। बाहेरून खुसखुशीत आणि एकदम रसभरी अशी बालुशाही होते आणि सर्वांना आवडेलच, मला खात्री आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना बालुशाही नक्की बनवता येईल आणि तुम्ही बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की बालुशाही कशी झाली। चला तर मग साहित्य काय काय घेतले ते पाहूया। आपल्याला ही बालुशाही अर्धा किलोच्या प्रमाणात बनवायची आहे, म्हणजे मी जेवढा मैदा घेणार आहे त्यापासून जी आपण बालुशाही बनवणार ते अर्धा किलो बनवायची आहे। त्यासाठी एक मोठा बाउल म्हणजे 250 ग्रॅम मैदा घ्यायचा आहे आणि साधारणतः पाव वाटी तूप घेतलेला आहे। तुम्ही ते पाहू शकता। एक मोठी वाटी म्हणजे 1 कप मैदा आहे, 250 ग्रॅम हा मैदा मी घेतलेला आहे। तो आपल्याला 2 ते 3 वेळा छान असा चाळून घ्यायचा आहे। मैदा चाळून घेतला की बालुशाही हलकी होते, त्यासाठी मैदा नेहमी चाळूनच घ्यायचा। 2 ते 3 वेळा हा मैदा चाळून घेतलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता। अर्धा चमचा खायचा जो सोडा आहे तो अर्धा चमचा त्यामध्ये घालायचा आहे आणि कोणताही गोड पदार्थ बनवत असताना किंचितसं मीठ, तसंच मी त्यामध्ये किंचितसं मीठ घातलेलं आहे। आणि आपल्याला 250 ग्रॅम जर मैदा असेल तर पाव वाटी हे तूप लागणार आहे। 250 ग्रॅम मैदा असेल तर 50 ग्रॅम तूप आपल्याला तुपाची गरज आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर 1 कप मैदा असेल तर पाव वाटी तूप आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या मापाने जर म्हटलं तर 4 ते 5 चमचे यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि तूप छान असं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असं, म्हणजे आपण जो बेकिंग सोडा त्यामध्ये घातलेला आहे, म्हणजे खायचा सोडा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे, यामध्ये तूप घातलेलं आहे, हे सर्व एकत्रित छान असं मिक्स होण्यासाठी अशा पद्धतीने एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। खायचा सोडा घातल्यामुळे बालुशाही छान अशी हलकी फुलकी होते आणि आपण त्यामध्ये तूप घातलेलं आहे, तुपामुळे बालुशाही छान अशी खुसखुशीत होते। मग तूप सर्व जो मैदा आहे त्याला तूप व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही हे पाण्यामध्येही छान असं पीठ भिजवून घेऊ शकता। आपल्याला जास्त भिजवायचं नाही, थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दही जर वापरायचं असेल तर साधारणतः 3 ते 4 चमचे त्यामध्ये दही घालायचं आहे। दह्याची जशी गरज वाटेल तसं तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। मी 3 चमचे त्यामध्ये घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने दह्यामध्ये मैदा छान असं मिक्स करून घेत आहे। तुम्हाला गरज वाटली तर आणखी 1 ते 2 चमचे त्यामध्ये दही घेऊन पीठ छान असं मिक्स करून घेऊ शकता आणि हे पाण्यामध्येही तुम्ही मिक्स करून घेऊ शकता, परंतु गरजेनुसार पाणी किंवा दह्याचा वापर करत असताना गरजेनुसार करायचा। गरज वाटली तर 1-2 चमचा पाणी किंवा दही तुम्ही घेऊ शकता। 4 ते 5 चमचे दही ते आपल्याला लागणार आहे आणि वाटीच्या मापाने जर म्हटलं तर अर्धी वाटी दही तुम्ही घेऊ शकता आणि फक्त दही मिक्स करत असताना लागेल एवढंच मिक्स करायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता। अशा पद्धतीने पीठ भिजवत असताना गरज वाटली तर 1 चमचा त्यामध्ये दही घालायचं, पाणी वापरत असाल तर 1 चमचा त्यामध्ये पाणी ॲड करायचं, आणखी थोडीशी गरज आहे म्हणून पाणी ते घेतलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। आणि छान असं आपल्याला गोळा करून हे 10 ते 15 मिनिटासाठी याचा गोळा जो आपण बनवणार आहे तो 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे। आपण चपातीसाठी लागणारे जशी कणिक भिजवतो तसं भिजवायचं नाही, कारण जास्त आपल्याला ते मळून घ्यायचं नसतं, त्यामुळे थोडंसं ओलसर झालं त्याचा गोळा होईल इतपतच ते छान असं भिजवून फक्त घ्यायचं आहे, आपल्याला ते मळून घ्यायची गरज नाही। हे पीठ भिजवून झालेलं आहे, 10 ते 15 मिनिटासाठी छान असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। नंतर त्याच्या बालुशाही बनवायच्या आहेत। पीठ छान असं भिजवून झालं आणि 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं आहे। पीठ छान असं भिजतंय तोपर्यंत आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे। त्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे, ज्या वाटीच्या मापाने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। याचा आपल्याला पाक करायचा आहे। पाक करत असताना एकतारी पाक त्याचा बनवायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता 1 वाटी साखर घेतली, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि छान असं साखर विरघळेपर्यंत थोडंसं ढवळून घेतलेलं आहे आणि याचा आपण एकतारी पाक बनवून घेऊया।
साखर पाण्यामध्ये वितळल्यापासून साधारणतः 4 ते 5 मिनिट आपल्याला गॅसवरती त्याचा पाक बनवायचा आहे. गुलाबजामुनसाठी आपण पाक बनवतो त्याच्यापेक्षा थोडासा आणखी थोड्या वेळासाठी आपल्याला पाक बनवायचा आहे. म्हणजे बालुशाहीसाठी आपण साधारणतः 1 तारी पाक बनवत असतो. तुम्हाला मी दाखवणारच आहे. छान अशी उकळी आल्यानंतर, साखर वितळल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर साधारणतः 4 ते 5 मिनिट आपल्याला हा पाक गॅसवरती पाक करण्यासाठी ठेवायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता. असं बोटावरती घ्यायचं आहे आणि तुम्हाला 1 तार जर झालेली दिसेल तर गॅस इथे बंद करायचा आहे. हातावरती थोडंसं म्हणजे बोटावरती थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे. मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर इथे 1 तार झाली की आपला पाक झालेला आहे असं समजायचं. तुम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये थोडंसं दिसलं नसेल किंवा या पळीवरती थोडासा ड्रॉप अशा पद्धतीने खाली सोडल्यानंतर 1 तार झाली असेल तर गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे. आपल्याला जास्त 1 तारीच पाक बनवून घ्यायचा आहे. मी इथे गॅस बंद केलेला आहे. बालुशाहीवरती पाकाची साखर जमा होऊ नये म्हणून इथे लिंबाचे थेंब मी टाकलेले आहे. 2 ते 3 लिंबाचे थेंब त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. म्हणजे बालुशाहीवरती साखर जमा होत नाही. तुम्हाला जर वेलची आवडत असेल तर थोडंसं त्यामध्ये वेलची घालू शकता. केशर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. थोडीशी वेलची मी कुटून त्यामध्ये घातलेली आहे. 4-5 केशरच्या काड्या त्यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा खायचा रंगही तुम्ही त्यामध्ये घालू शकता. मी चिमूटभर खायचा रंग त्यामध्ये घालणार आहे. तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट्सही तुम्ही बालुशाहीवरती नंतर किंवा इथे पाकामध्ये घालू शकता. थोडासा खायचा रंग मी घेतलेला आहे. तुम्हाला जर कोणाची ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं त्यामध्ये खायचा रंग घालून बनवू शकता. किंवा बाहेर जर एखाद्या कार्यक्रमासाठी घेऊन जायचं असेल आणि घरी जर खाण्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही खायचा जो रंग आहे तो स्किप करू शकता. आता पाक आपला तयार झालेला आहे आणि हे पीठ पण छान असं भिजलेलं आहे. पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही. हे भिजवून घेतलेलं पीठ आहे. आपण चपातीला जसं मळून घेतो तसं घ्यायची गरज नाही. एक लहानसा गोळा घ्यायचा आहे आणि थोडासा गोलाकार करायचा. थोडासा हातानं प्रेस करून चपटा करून मध्यभागी होल पाडून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची आहे. थोडंसं प्रेस केलं आणि अशा पद्धतीने मध्यभागी होल बनवून घेतलेला आहे. बालुशाही आपण ज्या प्रमाणात बालुशाही बनवत आहे ती बालुशाही खुसखुशीत होते. त्यामुळे थोडंसं तुम्हाला तेलामध्ये ती आकार थोडासा चेंज करते. म्हणजे उकळल्यासारखी दिसेल. कारण ती खुसखुशीत बनवते म्हटल्यानंतर तुम्हाला असा गोलाकार बालुशाही राहत नाही. आणि ज्यावेळी हलकी फुलकी बालुशाही होते त्यावेळी थोडीशी तुम्हाला उकळल्यासारखी दिसेल. अशा पद्धतीने बालुशाही सर्व ज्या पिठाच्या आहेत त्या बालुशाही अशा बनवून घ्यायच्या आहेत. लहानसा गोळा घ्यायचा, थोडासा हातावरती प्रेस करायचा, मध्यभागी थोडंसं होल पाडून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही कसा जरी त्याला आकार दिला तर तेलामध्ये ते थोडासा आकार चेंज करते. म्हणून मी जास्त त्याला अशा पद्धतीनेच बनवून घेतलेल्या आहेत. मिठाईवाल्याकडून तुम्ही जी बालुशाही विकत घेऊन येता ती तुम्हाला एकसारखी दिसते. बाहेरून जास्त क्रिस्पी झालेली दिसत नाही. ही जी बालुशाही आहे बाहेरून एकदम क्रिस्पी बनवणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकसारखी करायची गरज नाही. अशा पद्धतीने जर केली तर तेलामध्ये ती छान अशी फुलून आलेली असते. तुम्ही या पद्धतीने करून बघा. गॅसवरती पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता थोडंसं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे की नाही ते पाहण्यासाठी. आपल्याला इथे तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही. बालुशाही तळत असताना मंद गॅसवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरती बालुशाही तळून घ्यायची असते. बालुशाही तळत असताना गडबड जर केली तर बाहेरून बालुशाही छान अशी भाजली जाते आणि आतून पीठ कच्चं तसंच राहतं. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरती बालुशाही छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये बालुशाही तुम्ही इथे पाहू शकता घातलेल्या आहेत आणि एकसारखे आपल्याला छान अशा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. बालुशाही जशी तळते तशी ती हलकी होते आणि आपोआप तेलावरती तरंगताना तुम्हाला दिसत असेल आणि थोडंसं पसरल्यासारखी दिसत असेल. कारण आपण जी बालुशाही बनवत आहे ती बाहेरून क्रिस्पी आणि आतून थोडीशी रसिली अशा पद्धतीने बनवत आहे. त्यामुळे तुम्हाला ती थोडीशी त्याचा आकार चेंज करताना किंवा फुलून आल्यासारखी दिसत असेल. एका बाजूने छान अशी भाजल्यानंतर त्याची बाजू पलटून छान अशी आपल्याला ही बालुशाही मंद गॅसवरती तळून घ्यायची आहे. बालुशाही तळत असताना गडबड जर केली, हाय फ्लेमवरती तुम्ही तळली तर बाहेरून तुम्हाला त्याचा कलर चेंज झालेला दिसेल आणि आतून बालुशाही कच्ची राहते आणि नंतर साखरेच्या पाकात घातल्यानंतर आतून पीठ खाल्ल्यासारखं लागते. ही बालुशाही तुम्ही जरी नंतर पाकामध्ये जरी घातली तरी मऊ पडत नाही. आतून रसरशीत तुम्हाला ती बालुशाही दिसेल आणि बाहेरून क्रिस्पी.
सर्व बाजूने एकसारखी छान अशी हलकी फुलकी होईपर्यंत तळून घ्यायची आहे। बालुशाही हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे। तुम्ही ते पाहू शकता बालुशाहीचा कलर छान असा चेंज झालेला आहे आणि बालुशाही हलकी अशी झालेली तुम्हाला दिसत असेल आपल्याला, तुम्ही ते पाहू शकता। बाहेरून क्रिस्पी अशी झालेली आहे आणि आपल्याला अशी हलकी फुलकी झालेली आहे, छान अशी क्रिस्पी झालेली आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळानंतर आपल्याला ती साखरेच्या पाकात घालायची आहे। पाक साखरेचा आपण अगोदरच बनवून घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही हे काढल्यानंतर साखरेच्या पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवू शकता। एक साधारणतः 2 तास तर तुम्ही साखरेच्या पाकामध्ये ठेवायचे आहे। तुम्ही ते पाहू शकता दोन्हीही गरम, साखरेचा पाक ही गरम आणि ही बालुशाही गरम असताना एकत्रित नाही मिक्स करायची, परंतु आपण साखरेचा पाक सुरुवातीलाच बनवून घेतलेला आहे, त्यामुळे आता गरम गरम बालुशाही तुम्ही साखरेच्या पाकामध्ये मिक्स करून घेऊ शकता। आता तेलामध्ये राहिलेल्या बालुशाही अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। याही बालुशाही मंद गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत। याही बालुशाही छान अशा तळून होत आहेत। तोपर्यंत ज्या तळून घेतलेल्या बालुशाही आहेत, इथे साखरेचा पाक थोडासा थंड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। ज्या गरम गरम तेलातून काढलेल्या बालुशाही आहेत या पाकामध्ये घालायच्या आहेत आणि 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्याला या बालुशाही एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। 10 ते 15 मिनिटांमध्ये छान असा त्यामध्ये पाक मुरला जातो, तुम्ही ते पाहू शकता। या थोड्याचं मिक्स करून घेते आणि बाकीचे ज्या राहिलेले आहेत त्या यामध्ये छान अशा पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायच्या आहेत। या पण बालुशाही आहेत, राहिलेले बालुशाहीमध्ये घातलेले आहेत आणि छान अशा पद्धतीने पाकामध्ये बुडवून घेतलेले आहेत। पाकामध्ये छान अशा मुरल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बालुशाही दिसताना सुरेख दिसत आहेत आणि जेवढ्या प्रमाणात बालुशाही बनवलेली आहेत या अर्धा किलोच्या प्रमाणात बालुशाही सहजरित्या झालेल्या आहेत। तुम्ही जर 1 वाटी किंवा 1 किंवा 250 ग्रॅम जर मैदा घेतला तर त्यापासून सहजरित्या अर्धा किलो बालुशाही सहज बनतात। बालुशाही तयार आहेत। मग तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते वरून थोडेसे तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता। बनवण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही, बनवायला सोपी आहे आणि कधीतरी गोड खायची जर इच्छा झाली तर आपण सणाला किंवा दिवाळीच्या सणाला एखादा कार्यक्रम असेल तर गोडधोड पदार्थ बनवतोच, परंतु जर कधी गोड खायची इच्छा झाली तर कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी ही बालुशाहीची रेसिपी आहे। बालुशाही छान अशा पाकात मुरलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता आणि बालुशाहीवरती कुठेही साखर जमा झालेली नाही, तुम्ही ते पाहू शकता। खुसखुशीत अशी बालुशाही झालेली आहे आणि पाक आजपर्यंत छान असा मुरलेला आहे। बालुशाही आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।